ओम नमः शिवाय. शुंभ निशुंभांच्या वधासाठी पार्वतीची तपश्चर्या. ऋषींनी विचारले, वायुदेव, शिवजी पार्वतीसह आणि आपल्या अनुयायांसह अंतर्धान पावले, त्यानंतर ते कोठे गेले? वायुदेव म्हणाले, शिवजी आपल्या निवासस्थानी मंदराचळावर गेले. मंदर पार्वती निसर्गश्रीने नटलेला आहे. सर्व प्रसन्न व पवित्र वातावरण पसरलेले आहे. शिव आणि पार्वतीच्या वास्तव्यामुळे हा मंदर पर्वत अतिशय प्रसिद्ध झाला आहे. हा पर्वत सरोवरे व तलाव यांनी नेहमी भरलेला असतो. शुंभ अशुंभ या 2 असुरांचा जन्म झाला. त्यांनी कठोर तपश्चर्या केली. त्यांना ब्रह्माजींनी वरदान दिले, ज्या स्त्रीला कधीही पुरुषांनी स्पर्श केला नाही तिची अभिलाषा धरू नका. तिची अभिलाषा धरली तर मग तुमचा नाश होईल. एके दिवशी पार्वतीच्या सौंदर्याची शिवजींनी प्रशंसा केली नाही. त्यामुळे आपण स्वतः सौंदर्यवान बनण्यासाठी, गौररंग प्राप्त करण्यासाठी पार्वती तपस्या करू लागली. तिला तपश्चर्या करूनच आपले रूप पालटवायचे होते. त्याप्रमाणे पार्वतीने तपश्चर्या करण्याची अनुमती शिवजींच्याकडून घेतली. देवांच्या प्रार्थनेमुळे पार्वतीला शुंभ निशुंभांचा वध करावयाचा होता. पार्वतीची तपश्चर्या आणि कौशिकीने केलेल्या शुंभ निशुंभांचा वध. वायुदेव म्हणाले, शिवजींनी पार्वतीला तपश्चर्याची अनुमती दिली. तिने शिवजींना एक प्रदक्षिणा घातली. पार्वती हिमालयावर गेली. तेथे तिने आपल्या मातापित्यांना सर्व हकीकत सांगितली. तिने पूर्वी जेथे तप केले होते तिथे ती गेली. तिने आभूषणे काढून ठेवली, मंगल स्नान केले आणि तपस्विनीचा वेश परिधान केला. तिने पार्थिवलिंग स्थापन केले आणि त्याचे मनोभावे पूजन करू लागली. पार्वती तपश्चर्या करत असताना तेथे एक मोठा वाघ आला. त्याला भूक लागली होती, त्यामुळे भक्ष्याचा शोध घेत तो तेथे आला होता. पार्वतीची तपश्चर्या पाहून तो चित्रासारखा शांत झाला. तो पार्वतीजवळ राहून इतर हिंस्र प्राण्यांपासून तिचे रक्षण करू लागला. शुंभ निशुंभ देवांना फार त्रास देत होते. ब्रह्माजी देवांना घेऊन पार्वती जेथे तप करत होते तिथे आले. ब्रह्माजी म्हणाले, पार्वती, यापूर्वी शंकरांच्या प्राप्तीसाठी तप केले होते, तरी आता तप का करतेस? पार्वतीने म्हणाले, माझा वर्ण गौरव व्हावा म्हणून मी तप करते. ब्रह्माजीने सांगितले, शुंभ निशुंभ सर्वांना त्रास देतात, तरी त्यांना तू ठार कर. पार्वतीच्या अंगातून दिव्य स्त्री निर्माण झाली. तिचे नाव कौशिकी. तिला 8 हात होते आणि हातात दिव्य शस्त्रे होती. तिने शुंभ निशुंभाला शोधून काढले आणि त्यांना ठार करले. पार्वतीचा महाव्याघ्रावर अनुग्रह. वायुदेव म्हणाले, पार्वतीने कौशिकीला उत्पन्न केले. ती ब्रह्माजींच्या कार्यासाठी विंध्याचलावर गेली. पार्वती ब्रह्मदेवांना म्हणाले, हा माझ्या आश्रमातील मोठा वाघ पहा. मी साधना करत असताना अनेक हिंस्र श्वापदांकडून त्याने माझे रक्षण केले. हा माझे चिंतन करतो. याचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. ब्रह्माजी म्हणाले, वास्तविक पाहता हा वाघ नाही, वाघाच्या रूपाने वावरणारा भयानक असा राक्षस आहे. याने अनेक गायींना आणि तपस्वी लोकांना खाल्ले आहे. देवी म्हणाले, आपण म्हणता ते सर्व खरे आहे, पण हा माझा उपासक आहे. मला शरण आला आहे म्हणून मी वाघांचा त्याग करू शकत नाही. ब्रह्माजी म्हणाले, देवी, तू पराशक्ती आहेस. तुझ्याशिवाय कोणत्याही कार्यात सिद्धी मिळत नाही. तुझ्यामुळेच मला विष्णूंना आणि इतर देवांना ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. ते सर्व साक्षी आहेस. जीवांना त्यांच्या पुण्यकर्माची आणि पापकर्माची फळे देण्याची सर्व व्यवस्था तूच करून ठेवली आहेस. तू शिवजींची आधी मध्य अंत्य रहित सनातन शक्ती आहेस. तुझ्या अनुग्रहामुळे वाघालाही परमसिद्धी प्राप्त होईल. एवढे बोलून ब्रह्माजी अंतर्धान पावले. त्यानंतर हिमालय आणि मेनेला पाहून पार्वतीला फार आनंद झाला. ती महाव्याघ्राला घेऊन मंदराचलावर गेली. शिवजींना भेटण्याची तिची इच्छा होती. शिवगौरी मिलन. ऋषींनी विचारले, पार्वतीचे शरीर गौरवर्णाचे झाल्यानंतर ती मंदराचलाला गेली. तेव्हा तेथील भवनद्वाराचे रक्षण करणाऱ्या गणेशनी काय केले? तिला पाहून शिवजींना काय वाटले? वायुदेव म्हणाले, मुनींनो, गिरिजेला येताना पाहून शिवजींना फार आनंद झाला. गणांनी तिचे आदरपूर्वक स्वागत केले आणि तिला नमस्कार केला. मुख्य दालनात शिवप्रभू बसले होते. पार्वतीने त्यांना नमस्कार केला. एकमेकांच्या भेटीने दोघांनाही आनंद झाला. शिवजी म्हणाले, तुझ्याबद्दल मला फार काळजी वाटत होती. मी तुझ्यावर अतिशय प्रेम करत आहे, पण त्याचा तुला विसर पडला. तू अमृतमय वाणी आहेस आणि मी
अमृतमय अर्क आहे. हे दोन्ही प्रकारचे अमृत एक दुसऱ्यापासून विलग होऊ शकत नाहीत. हे पार्वती, कोणत्याही अवस्थेत आपला वियोग होऊ शकत नाही. आत्ता तू जी साधना केलीस ती जगाच्या कल्याणासाठी होती. पार्वतीने कौशिकीची हकीकत सांगितली. ती म्हणाली, भगवन, मी ज्या कौशिकेला उत्पन्न केले तिला तुम्ही पाहिले नाही का? अशी कन्या जगात कधी झाली नाही. ती विंध्य पर्वतावर निवास करते. ती महाबलवान आणि पराक्रमी आहे. तिने शुंभ निशुंभांना ठार केले. पार्वतीने आपल्याबरोबर आणलेला वाघ दाखवला. शिवाजींनी त्याचे रूप पालटले आणि तो रक्षक म्हणून तेथे राहू लागला. जय जय रघुवीर समर्थ.